नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात विकास, रस्ते, पाणी आणि कचरा हे विषय आता पूर्णपणे मागे पडलेत। संपूर्ण महापालिका सध्या एका प्रश्नाभोवतीच फिरत आहे, पुढचा नंबर कोणाचा? भाजपचे नगरसेवक विजयसिंह उर्फ रिंकू देसाई यांचा जात वैधता दाखला अवैध ठरल्यानंतर महापालिकेच्या राजकारणात अक्षरशः भूकंप झालाय। एका नगरसेवकापासून सुरू झालेला हा वाद आता तब्बल 19 नगरसेवकांच्या राजकीय अस्तित्वावर घाला घालणारा ठरू शकतो। विश्वसनीय माहितीनुसार 9 नगरसेवकांच्या जात वैधता प्रमाणपत्राविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत, तर 11 नगरसेवकांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेलं नाही। त्यामुळे एकूण 19 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकत आहे। आणि यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या यादीत केवळ सामान्य नगरसेवक नाहीत, तर स्थायी समितीचे सभापती, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीसह महत्त्वाच्या समित्यावरील पदाधिकारी असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे हा प्रश्न केवळ काही नगरसेवकांच्या सदस्यत्वापुरता मर्यादित नसून महापालिकेच्या संपूर्ण सत्ता समीकरणालाच हादरा देणारा ठरणार आहे। जानेवारीमध्ये झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत महायुतीने कोल्हापूर महापालिकेवर सत्ता मिळवली, मात्र सत्ता स्थिरावत असतानाच जात पडताळणीचा स्फोट झाल्याने सत्ताधाऱ्यांची झोप उडाली आहे। मोठ्या प्रमाणात नगरसेवक अपात्र ठरल्यास महायुतीचे संख्याबळ कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते जर अपात्रतेची संख्या वाढली तर स्थायी समितीसह विविध समित्यांची पुनर्रचना, पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल आणि अगदी सत्तांतरेचंही चित्र निर्माण होऊ शकते। या प्रकरणामुळे पराभूत उमेदवार, विरोधी गट आणि विविध राजकीय पक्षांनी कायदेशीर अस्त्र उगारले। एकमेकाच्या जात वैधता प्रमाणपत्रावर हरकती घेणे, तक्रारी दाखल करणे आणि सदस्यत्व रद्द करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे। दुसरीकडे सत्ताधारी गट आपल्या नगरसेवकांचं सदस्यत्व वाचवण्यासाठी कायदेशीर सल्लामसलत आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असल्याचं बोललं जातंय। कायद्यानुसार आरक्षित प्रवर्गातून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी निवडून आल्यानंतर 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे। राज्य सरकारने काही प्रकरणांमध्ये मुदतवाढ दिली असली तरी रिंकू देसाई प्रकरणानंतर प्रशासन आणि विरोधक दोघेही अधिक आक्रमक झालेत। सगळ्यांच्या नजरा आता याच प्रश्नावर, पुढचा अपात्र नगरसेवक कोण? 19 पैकी किती जणांवर कारवाई होणार? महायुतीचं संख्याबळ ढासळणार का? स्थायी समिती आणि इतर समित्यांमध्ये फेरबदल होणार का? कोल्हापूर महापालिकेत नव्याने सत्ता संघर्ष पेटणार का? सध्या कोल्हापूरच्या राजकारणात एकच चर्चा आहे, एका रिंकू देसाईच्या निर्णयाने संपूर्ण महापालिकेचं राजकारण हादरलंय। आता पुढचा स्फोट कोणाच्या राजकीय कारकिर्दीवर होणार? पुढील काही दिवस कोल्हापूरच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत। एका निर्णयाने अनेक नगरसेवकांचं सदस्यत्व जाऊ शकतं, सत्ता उलटापालट होऊ शकते आणि महापालिकेचं संपूर्ण राजकीय गणित बदलू शकते। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।